नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे सफाई कामगार जी भरती आलेली आहे, त्याच्याबद्दल आपण डिटेल चर्चा करणार आहोत. पात्रता काय असणार आहे, तुमचं वेतन किती असणार आहे, या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, लास्ट तारीख काय असणार आहे आणि फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत, डिटेलमध्ये पाहणार आहोत. तुम्ही फक्त काय करायचं आहे, व्यवस्थित हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि न चुकता तुमचा फॉर्म व्यवस्थित तुम्ही काय करायचा आहे, भरायचा आहे आणि पाठवायचा आहे. चला तर आपण तत्पूर्वी काय करूया, ही जाहिरात पाहूया. जाहिरात काय आहे, जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे ही सफाईगार जे पद आहे, सफाई कामगार त्याच्यासाठी ही काय झालेली आहे, भरती आलेली आहे. आता टोटल जर पदे जर म्हटलं तर 2 पदे आहेत रिक्त आणि पुढील 2 वर्षामध्ये रिक्त होणारी 3 पदं. म्हणजे टोटल असे तुमच्याकडे 5 पदासाठी ही काय असणार आहे, भरती असणार आहे. टोटल इथे 5 व्हॅकन्सी असणार आहेत. ठीक आहे आणि प्रतीक्षा यादी वेटिंगसाठी 3 जागा असणार आहेत आणि तुमची जर वेतन श्रेणी जर म्हटलं, तर खूप छान वेतन श्रेणी असणार आहे. 15,000 ते 47,600 तुमचं पे स्केल असणार आहे. आणि अधिकृत वेबसाईट जर म्हटलं तर संकेतस्थळ जे दिलेलं आहे हे bid.dcourts.government.in याच्यावरती तुम्ही जायचं आहे आणि 27/7/2026 सकाळी 11 वाजल्यापासून हे फॉर्म चालू झालेले आहेत. आता तुम्हाला हे फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि शेवटची तारीख किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे 10/8/2026 पर्यंत तुम्ही या पदासाठी काय करू शकतात, ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच तुमच्याकडे स्पीड पोस्टने तुम्ही हे फॉर्म भरायचे आहेत. आता सफाईकार पदासाठी ही भरती आलेली आहे. 10/8/2026 पर्यंत तुम्ही सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत तुम्ही बाय स्पीड पोस्ट ठीक आहे किंवा साध्या पोस्टनी किंवा स्पीड पोस्टनी तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे, लिफाफ्यावरती जो लिफाफा घ्यायचा आहे स्टोअरमध्ये स्टेशनरीमध्ये जाऊन लिफाफा घ्यायचा आहे. त्याच्यावरती तुमचं व्यवस्थित जो डी-डी आहे बँकेचा, तो लावून काय करायचा आहे, सोबत अर्जासोबत जोडायचा आहे. आता लिफाफ्यावरती काय लिहायचं आहे, लिफाफा घ्यायचा आहे. तुम्ही सफाईकार पदासाठी अर्ज असे स्पष्टपणे तुम्हाला लिहायचे आहे. आणि ॲड्रेस दिलेला आहे जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांच्याकडे ते राखून ठेवलेले आहेत पदासंदर्भात. आता हे पद आयसोलेटेड असणार आहे. भविष्यात तुम्हाला इथे पदोन्नतीचे संधी उपलब्ध नाही असं सांगितले गेलेलं आहे. पात्रता जर म्हटलं तर उमेदवार भारताचा आपला नागरिक असणं गरजेचं आहे. आता शैक्षणिक पात्रता जर म्हटलं तुमच्याकडे किमान तुम्ही 7वी पास असणं गरजेचं आहे आणि उमेदवाराची शारीरिकदृष्ट्या सुदृष्ट असावी जेणेकरून त्या पदासाठी, कर्तव्यासाठी तो पात्र ठरेल. ठीक आहे. आता तुम्हाला हिंदी, मराठी हे भाषेचं ज्ञान किंवा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. आता वयोमर्यादा जर म्हटलं तर खुला प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष दिलेले आहे. मागासवर्गीय जे असतील एस-सी, एस-टी, व्ही-जे-एन-टी वगैरे त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्ष म्हणजे 5 वर्ष सूट दिलेलं आहे. आणि कर्मचारी जे आहेत त्यांना वयाची अट इथं लागू नाही आहे. कंत्राटी कामगार वगळता, ठीक आहे. आता पात्र उमेदवारांच्या अटी वगैरे दिलेल्या आहेत इथे. तुम्ही जर पात्र झाल्याच्यानंतर एक्झाम दिल्याच्यानंतर, शॉर्टलिस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट द्यायचे आहेत. कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल तुमचं, काम करण्यास सक्षम असावा, हे पॉईंट तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत. आणि आता अर्ज भरण्याचं शुल्क जर म्हटलं, तर इथं तुम्हाला ₹500 काय करायचं आहे, बँकेमध्ये जाऊन डी-डी काढायचा आहे किंवा तुम्हाला अ, अ, डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे किंवा तुम्हाला इथे पोस्टल ऑर्डर काढायची आहे. ठीक आहे. आता अर्ज शुल्क हे तुम्हाला काय करायचं आहे, बँकेत गेल्याच्यानंतर तुमचं तिथं सांगायचं आहे, स्लिप भरायची आहे आणि डी-डी काढायचं आहे असं सांगायचं. मग नंतर डी-डी ते कोणाच्या नावाने काढायचं आहे, तर इथं ॲड्रेस दिला आहे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट बीड यांच्या नावाने काय करायचं आहे तुम्हाला ₹500 इथं डी-डी काढायचं आहे. आणि हे नॉन रिफंडेबल आहे म्हणजे हे नॉन परतावा आहे. ठीक आहे. डी-डी किंवा तुम्ही पोस्टामध्ये जाऊन ते काय करू शकता, पोस्ट ऑर्डर काढू शकता. आता इथं निवड प्रक्रिया जर म्हटलं, तर तुमच्या अगोदर इथं
प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे तुमची रिटन एक्झाम असणार आहे. एकूण 30 गुणासाठी किमान पात्रता दिलेली आहे 15 मार्क, शारीरिक क्षमता दिलेली आहे तुमची, वैयक्तिक मुलाखत दिलेली आहे, इंटरव्ह्यू असणार आहे. टोटल इथं एकूण जर गुण म्हणलं तर 50 गुणासाठी असणार आहे टोटल आणि तुमचं किमान पात्रता 25 मार्क असणार आहे. ओके. आता काही सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही इथं व्यवस्थित सूचना वगैरे वाचायच्या आहेत. जे उमेदवार मुलाखतीत पात्र ठरतील त्यांच्यासाठी खालील कागदपत्रे काय करायचे आहेत तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून काय करायचे आहेत सोबत घेऊन यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये तुमचा जन्म दाखला असेल, एस-एस-सी किंवा 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, 7वी, 10वी, 12वी हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत. अनुभव असेल तर तो घेऊन जायचा आहे आणि 2 प्रतिष्ठित व्यक्तीचे चारित्र्य किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट प्रमाणपत्र तुम्हाला इथं घेऊन जायचं आहे. त्याच्यावरतीचा पत्ता, फोन नंबर लिहायचा आहे. अ, लहान कुटुंब सोय घोषणा प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे तुम्हाला सोबत. ओके. डोमासाईल असेल, कास्ट सर्टिफिकेट असतील, अदर तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट तुम्ही इथं नंतर तुम्ही घेऊन जायचे आहे शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर. आता काही इथं महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी व्यवस्थित तुम्हाला फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक टाकायचा आहे. मार्क व्यवस्थित तुम्हाला भरायचे आहेत. डी-डी सोबत तुम्हाला काय करायचं आहे, फक्त फॉर्मसोबत मूळ डी-डी लावायचा आहे. ठीक आहे. अदर तुम्हाला डॉक्युमेंट लावायची गरज नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस एक्झाम दिल्याच्यानंतर शॉर्टलिस्ट होताल त्यावेळेस तुम्हाला इथं डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचं आहे. आता इथं काय दिलेलं आहे, वेळोवेळी तुम्ही ह्या वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे. bid.dcourts.government.in इथं वेबसाईट दिलेली आहे. ठीक आहे. वेळेवरती त्याच्यावरती नोटीस बोर्डवरती तुम्हाला हे पब्लिश केलं जाईल. आता तुम्ही काय करायचं आहे, जो अर्ज आहे, प्रिंट काढायचा आहे, व्यवस्थित पेनाने भरायचा आहे आणि 10 ऑगस्ट 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला इथे स्पीड पोस्टने पाठवायचं आहे. ठीक आहे. लिफाफ्यावरती तुम्हाला इथं सफाई कामगार पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे. नंतर तुम्हाला इथं लिफाफ्यावरती जो ॲड्रेस टाकायचा आहे, फ्रॉममध्ये तुमचा ॲड्रेस येईल आणि टूमध्ये कुणाला पाठवतोय म्हणजे त्यांच्यासाठी हा ॲड्रेस येईल. जिल्हा न्यायालय बीड, नगर रोड बीड, या ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला. तुमचा ॲड्रेस आणि पाठवायचा आहे ज्यांना त्यांचा ॲड्रेस लिहायचा आहे. प्रबंधक जिल्हा न्यायालय बीड, नगर रोड बीड यांना असा लिफाफ्यावरती लिहायचं आहे मोठ्या अक्षरामध्ये व्यवस्थित न चुकता काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो हे ध्यानात ठेवा. ठीक आहे. तुमचा फोटो तुम्हाला फॉर्म दाखवतोच मी तिथं फोटो चिपकवायचा आहे आणि तुमचं क्रॉस सिग्नेचर त्या फोटोवरती करायचं आहे. ठीक आहे. आणि ना हरकत प्रमाणपत्र असेल तुमचं जर एन-ओ-सी जे गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतील एन-ओ-सी द्यायचं आहे. ते नंतर तुम्हाला डॉक्युमेंट सर्व घेऊन जायचं आहे. ठीक आहे. आता इतर आवश्यक सूचना तुम्ही व्यवस्थित रीड करा. पी-डी-एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे, वेबसाईटवरती आहे. तुम्ही व्यवस्थित रीड करा काळजीपूर्वक. तुमचं मुलाखत जे असेल त्यावेळेस तुम्हाला सर्व डॉक्युमेंट वगैरे घेऊन जायचे आहेत सोबत. ठीक आहे. हे सर्व इन्स्ट्रक्शन नीट वाचायचं आहे. आता हा परिशिष्ट म्हणजे तुमचा फॉर्म असणार आहे. ठीक आहे. इथं दिलेला आहे प्रती. ठीक आहे. हे ॲड्रेस व्यवस्थित बघा. हा ॲड्रेस आहे त्यांना आपल्याला पाठवायचा आहे. ओके. आता विषय तुम्हाला तिथं सफाई कामगार पदासाठी असं लिहायचं आहे लिफाफ्यावरती मोठ्या अक्षरामध्ये. तुम्हाला इथं फोटो चिपकवायचा आहे ह्या रकान्यामध्ये आणि तुमची त्याच्यामध्ये क्रॉस सिग्नेचर करायची आहे. ओके. आणि आता इथं तुमचं अगोदर आडनाव लिहायचं आहे, नाव लिहायचं आहे आणि नंतर तुमचे वडील किंवा पतीचे नाव लिहायचं आहे. पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता पिनकोडसह व्यवस्थित टाकायचा आहे इथे. तुमचं नंतर नॅशनॅलिटी इथं टाकायचं आहे, इंडियन. ओके. मराठीमध्ये टाकायचं आहे व्यवस्थित न चुकता. नंतर तुमचं महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, होय करायचं आहे, इथं टिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व्यवस्थित, ईमेल आयडी टाकायचा आहे. लिंग, धर्म, जात वगैरे सर्व तुम्हाला व्यवस्थित काय करायचं आहे, इथं प्रवर्ग टाकायचा आहे आणि जन्मदिनांक तुमचा इथं व्यवस्थित टाकायचा आहे आणि ज्या तारखेला जाहिरात प्रसिद्ध झाली तिथं तुमचं वर्ष, महिने आणि दिवस टोटल काउंट करून तुम्हाला टाकायचे आहेत. आता तुम्हाला हे काउंट जर करायचं असेल तर एज कॅल्क्युलेटर Googleला सर्च करून तुम्ही तुमचं डी-ओ-बी टाकून, डेट ऑफ बर्थ टाकून तुमचं एज कॅल्क्युलेट करून तुम्ही ते टाकू शकता. आता तुम्ही जर उमेदवार अविवाहित असताल, विवाहित असताल ते टाकायचं आहे. मुलांची संख्या टाकायची आहे आणि 2005 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या टाकायची आहे. तुम्ही दिव्यांग असताल तर होय किंवा नाही करायचं आहे इथं. ओके. नंतर तुमची शैक्षणिक अर्हता
टाकायची आहे इथं. अगोदर 7वी असेल, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, जे काही असेल तुम्ही इथं टाकायचं आहे किंवा अनुभव असेल तर तो अनुभव टाकायचा आहे इथे. विशेष तुमचं अतिरिक्त अर्हता जर असेल ते टाकायचं आहे इथं. ओके, नियुक्त जर असाल तर. त्याच्यानंतर तुमचं ना हरकत प्रमाणपत्र एन-ओ-सी जर होय किंवा नाही, तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसला असाल तर. आता मेन म्हणजे इथं तुमचा जो डी-डी तुम्ही बँकेमध्ये जाता जो डी-डी ड्राफ्ट आहे तुमचा, तो तिथं पोस्टल ऑर्डर किंवा डी-डी ड्राफ्ट तुमचा नंबर टाकायचा आहे, दिनांक टाकायचा आहे आणि इथं अमाउंट टाकायचं आहे. कोणत्या तारखेला काढलेला आहे आणि त्याचा क्रमांक आहे. तुम्ही व्यवस्थित इथं टाकायचा आहे. तुमच्या विरुद्ध कोणता गुन्हा वगैरे आहे का? तर तो येस किंवा नो करायचा आहे. व्यवस्थित इथं मेन्शन केलेलं आहे. रीड करायचं आहे आणि टाकायचं आहे. ओके. नंतर तुमचं ठिकाण टाकायचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणाहून भरतात दिनांक टाकायचा आहे आणि तुमचं स्वाक्षरी करून इथे नाव वगैरे व्यवस्थित टाकायचं आहे. आता हे जे परिशिष्ट ब आहे चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र आणि अ, हे सर्टिफिकेट असणार आहे नमुना तुम्हाला शेवटी काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट होताल, त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित नंतर घेऊन जायचं आहे. फक्त आता फॉर्मसोबत तुम्ही अ, ही एक पेज काढायचं आहे 13 नंबरचं. ओके. 13 नंबर, 12 नंबर आणि 11 नंबरचे असे 3च पेज तुम्हाला प्रिंट काढायचे आहेत आणि तुमचा जो डी-डी आहे ओरिजिनल तो व्यवस्थित लावून इथं ह्या ॲड्रेसवरती काय करायचं आहे तुम्हाला दिलेला आहे. प्रबंधक, जिल्हा न्यायालय बीड, नगर रोड बीड या ॲड्रेसवरती तुम्हाला व्यवस्थित पाठवायचं आहे न चुकता. जर काही फॉर्म भरताना अडचण आली तर अवश्य कमेंट करा. ओके. ठीक आहे. व्यवस्थित फॉर्म भरा. चला आज आपण इथेच थांबूया.